आजची रेसिपी आहे कोफ्ता करी। आता त्यासाठी मी छोटा भोपळा होता तो किसून घेतला, त्याच्यात अर्धी वाटी बेसन टाकून घेतले। आता त्याच्यामध्ये थोडं किसलेलं अर्धा चमचा आलं टाकते आणि एक हिरवी मिरची बारीक कापून घेतलेली हिरवी मिरची टाकायची। थोडी कोथिंबीर पण टाकून घेऊया त्याच्यात आपण, आणि अर्धा चमचा ओवा घेतला आहे। तर हा ओवा आपल्याला आता करून टाकायचा, म्हणजे त्याचा छान स्वाद येतो। त्याच्यात मीठ टाकून घेते, हे एकत्र करून घेऊया आपण। त्याच्यात थोडी हळद टाकून घ्यायची आणि थोडं तिखट पण टाकून घ्यायचं। हे आता आपण एकत्र करू आणि 5 मिनटं मुरू देऊ, तोपर्यंत आपलं तेल पण गरम होईल। 5 मिनटं झालेले आपले, आता तेल पण तापले। आता मध्यम आचेवर आपल्याला हे कोफ्ते तळून घ्यायचे आहेत। बघा किती छान आपले कोफ्ते तयार झाले। आता हे आपण काढून घेऊया, ग्रेव्हीची तयारी करू। आता बघा किती सुंदर ग्रेव्ही करून घेऊया आपण। आता कढईमध्ये थोडं तेल टाकून घेऊ। त्या तेलामध्ये आपल्याला थोडासा ओवा टाकायचा आहे, थोडासा ओवा टाकून घेऊ। ओव्याने छान लागते ही भाजी। थोडेसे जिरे पण टाकून घेते, थोडे जिरे, हिंग, त्याच्यात आपण कढीपत्ता टाकूया। कढीपत्ता टाकते, टोमॅटो टाकून घेऊया, त्याच्यात थोडं आलं लसूण पेस्ट टाकून घेऊया आपण। आलं लसूण छान परतून घ्यायचं। लसणाचा कच्चापणा गेला आहे। आता यात आपण टाकूया हळद, तिखट, काश्मीरी तिखट टाकते, थोडं तिखट टाकूया, गरम मसाला करून टाकते, धने पावडर टाकून घ्या 2 चमचे, एकत्र करून घ्या। गरम मसाला याच्यात, आता कोणी कांदा टाकतं, मी आता याच्यात कोणी बेसन पीठ टाकतं। मी आता याच्यामध्ये बॉईल केलेला बटाटा होता माझ्याकडे, म्हणून ग्रेव्हीसाठी मी बॉईल बटाटा वापरते। आता तुम्हाला बेसन वापरायचं तर बेसन वापरू शकता, मी टोमॅटो टाकला तुम्ही टोमॅटो प्युरी वापरू शकता। आता याच्यात आपण थोडं पाणी टाकू आणि थोडं तेल सुटू देऊ। आता छान तेल सुटू देऊ। आता आपण त्याला झाकून ठेवू। उकळी होऊ द्या। आता बघा किती छान तरी आली आपल्या भाजीला। आता याच्यामध्ये मी थोडंसं मालवणी मसाला टाकते। आता हे जरा पातळ करायची, कारण कसं आहे नंतर ते आपण ते कोफ्ते टाकतो ना, तर मग त्यात शोषला जातो तो रस्सा। आता आपली भाजी तयार झाली। आता कोफ्ते टाकून घेऊ आणि भाजी काढून घेऊ आपण। आता हे बघा, आता 2-4 कोफ्ते मी टाकून घेते। खूप छान दिसते बघा आपली भाजी। आम्हाला भाजीवर असे पण खायला आवडतात, असे भज्या चहाबरोबर खूप छान लागतात असे कोफ्ते। बघा आपली भाजी तयार झाली, आता मी काढून घेते। कोफ्ता करी किती छान तयार झाली आहे।